आज आपण बनवूया सुक्या मेव्याची प्रोटीन पावडर किंवा दुधाचा मसाला। ही पावडर एकदा बनवून महिनाभर आपण वापरू शकतो। ही पावडर सर्वांसाठी खूप चांगली आहे। दररोज दुधामधून 1 ते 2 चमचे घेतली तर आपली प्रोटीनची कमतरता भरून निघते। तर ही पावडर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। काजू 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम, पिस्ता 50 ग्रॅम, मगज बी किंवा जे टरबूज बी असतं ते 50 ग्रॅम, बडीशेप 25 ग्रॅम, खसखस 2 चमचे, सुंठ 2 घेतलेले आहेत आपण, ते पावडर करून घेणार आहे। विलायचीची पण पावडर बनवणार आहे। विलायची 2 चमचे किंवा 5 ग्रॅम, सुंठही 5 ग्रॅम आणि एक जायफळ घेतलं तर त्यातली अर्धच घेणार आहे आणि खडी साखर पावशर किंवा 1 वाटी गच्च भरून आणि बडीशेप आपण घेतलेली आहे। सर्व साहित्य आपण कढईमध्ये थोडं थोडं भाजून घेणार आहोत, त्यामुळे याला जाळी वगैरे लागत नाही। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, ते आपण थोडेसे भाजून घ्यायचे। गॅस स्लोच ठेवायचा आणि जास्त लाल नाही करायचे। बदामही 100 ग्रॅमच घेतलेले आहे, ते पण भाजून घेऊ। तर हे सर्व साहित्य मध्यम गॅसवरच भाजायचं। बदामामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, विटामिन, आयर्न असे सर्व घटक मोठ्या प्रमाणामध्ये असतात। त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे 50 ग्रॅम, पिस्ताही थोडासा भाजून घेतला। नंतर टरबूज बी किंवा मगज बी म्हणतो आपण ज्याला, तेही 50 ग्रॅम घेतलेलं आहे। खसखस 2 चमचे घेतलेली आहे आणि बडीशेप 25 ग्रॅम, सुंठ घेतलेली आहे 5 ग्रॅम। तर ही सुंठ थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे त्याची पावडर चांगली बनते। विलायची पण आपण भाजून घेणार आहे, त्याची पावडर बनवून विलायची, सुंठ आणि अर्ध जायफळ या सर्वांची पावडर बनवून घ्यायची आणि मग चाळून घ्यायची। तर हे सर्व साहित्य आता आपलं भाजून झालेलं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकी बारीक पूड करता येईल तितकी बारीक करून घ्यायची। तर काजू, बदाम, पिस्ते बाकीचंही सगळं साहित्य भाजून घेतलेलं आपण थोडं थंडच होऊ द्यायचं ते आणि मगच मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक करून। आता यामध्ये आपण अजून एक टाकणार आहोत पदार्थ, तर ते खसखस टाकलेली आहे आता सगळ्यात शेवटी। विलायचीची आणि सुंठेची पूड टाकलेली आहे, ती चाळून घेतलेली आहे आणि 4-5 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा 1 इंचाचा। हे सगळं साहित्य असं मस्त बारीक वाटून घ्यायचं। फक्त त्यामध्ये खडी साखर वाटायला टाकायची नाही, नंतर बारीक करायचं। आता हे सगळं झालेलं साहित्य आपण काढून घेऊ एका कढई किंवा पातेल्यामध्ये आणि आता आपली खडी साखर राहिलेली बारीक करायची। तर ती सगळं साहित्य झाल्यानंतर बारीक करायची। तर इथं 1 वाटीच मी खडी साखर वापरलेली आहे। तुम्हाला गोड पाहिजे असेल तर अजून 1 वाटी खडी साखर वापरली तरी पण चालते। तर आता ही खडी साखरही मस्त बारीक झालेली आहे, ही आधी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर परत एकदा सगळं साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं छान असं मिक्स होतं साखरेसहित। एकदा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर एकदम मस्त बारीक पूड तयार होते आणि ही पूड आपली महिनाभर टिकते आणि नंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून आपण ती वापरू शकतो। तर कोरड्या बरणीत भरून ठेवायची, तर महिनाभर एकदम छान टिकते। फक्त त्यामध्ये ओलसरपणा राहील किंवा असा चमचा टाकायचा नाही। तर या पावडरपासून आपण दूध कसं तयार करायचं ते बघू। तर आपलं दूध रेग्युलर असतं ते उकळून घेतलेलं आहे आणि एका ग्लासामध्ये गरम झालेलं दूध टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण बनवलेली प्रोटीन पावडरची 2 चमचे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून चांगलं विरघळून घ्यायचं। 2-3 मिनिटामध्ये आपलं दूध तयार होतं। एकदम मस्त असं प्रोटीनयुक्त आपलं दूध तयार झालेलं आहे।